मित्रांनो नमस्कार. चला मी तुम्हाला आज वासुदेव नगरची ओळख करून देतो. बरेच सारेगामा फॉलोअर्सला ही माहिती पाहिजे होती, तर आज मी तुम्हाला वासुदेव नगरची आमच्या ओळख करून देतो. मित्रांनो, वासुदेव नगर हे हिंगणा रोडवर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्या अलीकडे 100 मीटरवर आहे. वासुदेव नगरचा प्लान हा आदित्य डेव्हलपर्स रामानुजम यांनी 2003 मध्ये केला होता. आणि तेव्हा मी आणि आपली सारेगामा CMD मॅडम डॉक्टर वर्षा हे दोघं हिंगणा रोडच्याच कॉलेजमध्ये जॉब करायचो. म्हणजे मी रायसोनीला होतो आणि मॅडम लता मंगेशकरला आहे. तर मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण याच हिंगणा रोडलाच घर घेऊ. मग आता आमचा घराचा शोध सुरू झाला. तेव्हा हा प्रोजेक्ट आदित्य डेव्हलपर्सनी नुकताच लॉन्च केला होता आणि त्यांचे सॅम्पल ब्लॉक्स तयार होते, सॅम्पल घर तयार होतं. आम्ही आलो, पाहिलं, कारण आम्ही याच रोडला राहायचो SBI कॉलनीमध्ये. तर ठरवलं ठीक आहे इथे आपण घेऊ. ॲक्च्युली वासुदेवनगरला घर घ्यायचा निर्णय हा CMD मॅडमचा होता, डॉक्टर वर्षा मॅडमचा होता. मी गाडगेनगरला 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला होता. म्हणजे गाडगेनगर वासुदेवनगरच्या अपोजिट आहे, रोडच्या त्या बाजूला. नागपूरकडून येताना वासुदेवनगर उजव्या बाजूला आहे, गाडगेनगर डाव्या बाजूला आहे. तर मॅडम बोलली की नाही, आपण घर जे आहे ते वासुदेवनगरमध्ये घेऊ. इथे सगळी उच्चभ्रू वस्ती येईल, उच्चभ्रू लोक येतील राहायला, कारण हाय क्लास सोसायटी आहे आणि आपल्या मुलांना तसा छान कंपनी मिळेल, चांगल्या संस्कारांची, चांगल्या मुलांची. तर मी म्हटलं बाबा ठीक आहे, आता ही म्हणते आहे तर मित्रांनो 2005 मध्ये त्याला 1 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन मी घर बुक केलं. घर बुक केलं, पण किंमत होती बाजार भावापेक्षा 2.5-3 लाख रुपये जास्त. म्हणजे नाराजीनेच केलं, कारण माझा इंडिपेंडंट असं 2000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर घर बांधायचा विचार होता. पण ठीक आहे, झालं. मग आता ते बरं झालं असं की मी ऑगस्ट 2005 मध्ये घर बुक केलं आणि घर बुक केल्याच्या नंतर काही हालचालच दिसेना. सगळ्यात आधी या कॉलनीमध्ये घर बुक करणारा मी होतो आणि काही हालचालच दिसेना. मग मला प्रश्न पडला, यार आपण चुकलो तो नाही. कारण रायसोनी कॉलेजचे माझे बरेचसे जे मित्र आहे ते येऊन बघून गेले, सगळे घरं बघून गेले. आता ते ही कॉलनी पूर्ण झालेली आहे, तेव्हा फक्त सॅम्पल फ्लॅट तयार होते. आणि म्हटलं, आणि माझे मित्र मला म्हणायचे, अरे यार उत्तरवार बहुत महंगा है, बहुत महंगा है. हा बघा, हा आमचा वासुदेवनगरचा कम्युनिटी हॉल आहे. हा कॉर्पोरेशनकडनं आम्ही बांधून घेतला. इथे गणेशोत्सव नंतर छोटे मोठे कार्यक्रम जे आहे ते आम्ही घेतो. तर म्हटलं ठीक आहे. आणि ही जी तुम्हाला वॉल दिसते आहे ही अंबाझरीचा एरिया मागे, याच्या मागे पूर्ण जंगल आहे बघा, याच्या मागे पूर्ण जंगल आहे. आणि ही प्रोटेक्टिव्ह वॉल आहे. ही वॉल जी आहे ही प्रोटेक्टिव्ह वॉल आहे. ही पण बिल्डरनीच बांधून दिली होती आम्हाला. आणि अशा पद्धतीने हे 110 घरांची कॉलनी 2005 मध्ये आदित्य डेव्हलपर्सने लॉन्च केली होती. तर 2006 पर्यंत काही डेव्हलपमेंटच नव्हती. मला वाटायला लागलं माझा निर्णय चुकला की काय, कारण सगळे मित्र म्हणायचे, अरे बहुत महंगा आहे, बहुत महंगा आहे. सगळेजण मनीषनगर, वर्धा रोड इकडे तिकडेच जायचे. पण म्हटलं नाही, आता निर्णय घेतला आपण तर आपण त्याला स्टिकअप राहू. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज धरमपेठपासून हिंगणा गावापर्यंत म्हणजे जवळपास 20 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये इतकी छान वेल प्लांट इंडिपेंडंट बंगलोची कॉलनी दुसरी कुठलीच नाही. सगळी उच्चभ्रू वस्ती इथे आहे. हे बघा, हे जे तुम्हाला दिसते झाडं, हे जंगलातले झाडं आहेत अंबाझरीच्या. ही जी वॉल आहे या वॉलच्या मागे अंबाझरीचं
जंगल आहे, जे मेट्रो गार्डन आहे, जिथे मी रोज फिरतो, जे तुम्हाला मी नेहमी दाखवतो. याच्या भिंतीच्या त्या साईडला मेट्रोनी जागा डेव्हलप केलेली आहे. आणि अशा पद्धतीने हे वासुदेवनगर 2007मध्ये मला पोझिशन मिळालं. कारण सर्वात आधी बुक करणारा मी होतो. पर्यायानं कॉलनीच्या डेव्हलपमेंटची सगळ्या इश्यूची जबाबदारी एक सदस्य या नात्याने बिल्डर माझ्यावर टाकत गेला. सर ऐसा करो, सर वैसा करो. हळूहळू लोक यायला लागली आणि घरं विकली जायला लागली. आज मित्रांनो, बाजारभावापेक्षा दुप्पट किंमत देऊन वासुदेवनगरमध्ये घर घ्यायला लोक तयार आहेत. आणि रिसेलचे घर जे आहेत ते 2000 दुप्पट किंमत देऊन लोक घेत आहेत. कारण इतकी सुंदर वेल प्लान्ड अशी कॉलनी ही वेस्ट नागपूरमध्ये कुठेच नाही. आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. तुम्हाला सांगितलं मी. आता हे मागे जे दिसतंय सगळं तुम्हाला, हे अंबाझरीचं जंगल आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात नागपूर कितीही गरम होऊ द्या, आमची कॉलनी गरम नाही होत जास्त. मी तर AC लावतच नाही. बऱ्याचशा लोकांची हीच परिस्थिती आहे. तेवढं टेम्परेचर आमच्याकडे बिल्डअपच होत नाही बिकॉज ऑफ फॉरेस्ट एरिया. आणि गेल्या 20 वर्षामध्ये कॉलनीमध्ये खूप प्लांटेशन झालं. खूप लोकांनी झाडं लावली. आज ती झाडं छान डेरेदार झालीत. आणि त्यामुळे अजूनच त्या कॉलनीच्या सौंदर्यात शोभा पडली. हाय क्लास ऑफिसर्स आणि म्हणजे हायकोर्ट जजेस, सुपरिटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आणि म्हणजे अशी एक उच्चभ्रू कॉलनी ही तयार झाली. कारण किंमत जास्त होती आणि त्यामुळे किमतीच्या मानाने परचेस करणं, घर इथे बुक करणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होतं. तेव्हा पण होतं, आता पण आहे. तर मग आता ठीक आहे, मग आम्ही इथे झालो सेटल. आणि मॅडमचा जो निर्णय होता वासुदेवनगरला घर घ्यायचं, तो निर्णय काळासोबत अगदी तंतोतंत खरा उतरला. पोरांना छान कंपनी मिळाली आणि त्यामुळे पोरं पण छान डेव्हलप झाले. आज दोघंही, निकिता आणि सर्वेश, दोघंही छान त्यांच्या करिअरमध्ये सेटल झाले. निकिता युरोपमध्ये सेटल झाली आणि सर्वेशचा पण तोच विचार आहे, ॲब्रॉड सेटल व्हायचा. तर असं एकंदरीत मित्रांनो वासुदेवनगर आहे, जे हिंगणा टी पॉईंटपासून, अंबाझरीपासून 3.5 किलोमीटर टोवर्ड्स हिंगणा राईट हँडला आहे. आणि तुम्ही मेट्रो गार्डनला येताना तर वासुदेवनगरच्या मागेच मेट्रो गार्डन आहे, अंबाझरीचा बॅकवॉटर्स एरिया. तर त्या एरियामध्ये तुम्ही बघाल, इथे आलात कधी तर एक कॉलनीतनं राहून घ्या तुम्ही. आता मी तुम्हाला लोकेशन आहे दिलं आहे, तुम्हाला माझ्या बोलण्याची सत्यता पटेल. कधी कधी जीवनातले काही निर्णय हे खूप कन्स्ट्रक्टिव्ह आउटकम देऊन जातात. बघा, तो समोर दिसतोय ना तुम्हाला, तो हिंगणा रोड. बघा, तो समोर दिसतोय तो हिंगणा रोड आहे. जीवनातले काही निर्णय तुम्हाला नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह आउटपुट देऊन जातात, पण निर्णय घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी माझ्या मोटिवेशनल स्पीचमध्ये नेहमी सांगतो, डिसिजन घ्यायला शिका, निर्णय घ्या. अनलेस अँड अंटिल यू टेक डिसिजन, तुमच्या जीवनात फ्लरिशमेंट येणार नाही. आलं लक्षात. आणि आता हे आलं आहे वासुदेवनगर गार्डन, दिसतंय तुम्हाला? हां. आता या गार्डनची कथा अशी आहे, बिल्डरनी हा ओपन प्लॉट सोडला होता गार्डनच्या नावाखाली. मी नवीन राहायला आलो 2007मध्ये. तेव्हा फक्त माझ्या घराची लाईन झालेली होती आणि दुसरी एक लाईन झालेली होती. पर्यायाने बिल्डर माझ्या मागे कामं लावायचा. मला आहे समाजसेवेची मोठी आवड
आपल्या मराठी भाषेत त्याला चूल म्हणतात. तर मी म्हणून एक जबाबदारी अंगावर घेत गेलो. हां, तर हे आहे वासुदेवनगर गार्डन. तर या प्लॉटची कथा सांगत होतो. हा प्लॉट काही चौकोनी नाही आहे, थोडा तिरपा तारपाच आहे. पण हा बिल्डरनी सोडला होता कॉमन एरिया, पब्लिक युटिलिटी लँड म्हणून. मग आता इथे काहीच नव्हतं, ओपन लँड होती. मग लोक गाड्या पार्क करून ठेवायला लागले, म्हणजे याचा मिसयूज सुरू झाला. मी म्हटलं यार नाही, आपल्याला काहीतरी ॲक्शनमध्ये येणं गरजेचं आहे, नाही तर मग आता ही लँड अतिक्रमण होऊन जाईल. तर मी तेव्हाचे आमदार श्री विकासभाऊ ठाकरे, आमच्या भागाचे विकासभाऊ ठाकरे आमदार होते तेव्हा, त्यांच्या मागे लागून 33 लाख रुपये पहिले NMCकडनं सँक्शन करून घेतले या गार्डनकरता, वॉल कंपाऊंड होण्याकरता. हे जे वॉल कंपाऊंड तुम्ही पाहताय हे त्या पहिल्या ग्रँटमधून झालेलं आहे. तेव्हा NMCमध्ये पण काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे विशेष अडचण गेली नाही. मी चांगला पाठपुरावा केला आणि कॉर्पोरेशनकडनं तो फंड सँक्शन झाला. त्या पहिल्या फंडमध्ये आम्ही इथे वॉल कंपाऊंड करून घेतली गार्डनची, म्हणजे जेणेकरून ही जागा सिक्युअर राहिली पाहिजे. आता जागा सिक्युअर झाली, मग आता आतला गार्डनचा विषय आला. नंतर राजकीय समीकरणं बदलली, NMCमध्ये BJPची सत्ता आली, आमच्या भागात BJPचा कॉर्पोरेटर निवडून आला. मग त्याच्या मागे लागलो, त्याचा पाठपुरावा केला की बाबा आम्हाला गार्डन द्या, तुम्ही आता भिंत दिली, आता गार्डन द्या. तर झालं मग तेच कागदोपत्र. तुम्हाला माहिती आहे कुठले काम शासकीय यंत्रणेकडनं करून घेणं म्हणजे किती पाठपुरावा लागतो. मला ती मुळात आवड होती म्हणून मी नोकरी सांभाळून हे सगळे कामं करत होतो. आणि कॉलनीतले लोक पण साथ द्यायचे, असं नाही करा सर, आपका ड्राफ्टिंग अच्छा है, आपका राइटिंग अच्छा है, तो आप लिखो सर, आप करो, आप बोलते भी बराबर. तर लोकांच्या मनात खूप गोष्टी असतात पण त्या व्यक्त करता येत नाही. सुदैवाने देवानी मला ती हातोटी दिली, मला काय सांगायचं आहे ते मी व्यवस्थित सांगू शकतो. मग झालं, मग कॉर्पोरेशनकडनं ग्रँड मंजूर झाली, गार्डनचं काम सुरू झालं. मग गार्डनची काम सगळ्यात पहिला रेतीचा ट्रक, त्या मातीचा ट्रक येऊन पडला तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हटलं चला यार, हे काम चांगलं सुरू होतं आहे. कारण कुठे गार्डन डेव्हलप करायचं तर पहिले तिथे माती भरतात, ती जमीन कुठली माती म्हणतात त्याला बघा, ही अशी लाल कलरची माती भरतात, म्हणजे स्लाईट ब्राउनिश कलरची. मग ट्रक यायला लागले, ठेकेदार त्यांनी अपॉइंट केलं. बाकी सगळ्या गोष्टी त्या कॉर्पोरेशननीच केल्या. फक्त आमचं काम होतं फॉलोअप घ्यायचं. आणि NMCचा जो गार्डन इन्स्पेक्टर आहे, गार्डन सुपरिंटेंडेंट आहे, त्याला अपडेट देत राहायचे की सर आज हे काम झालं, आज ते काम झालं. मग ते कॉलनीत आले की माझ्या घरी यायचे, सर काय झालं, बरोबर चालू आहे ना काम, तुम्ही लक्ष ठेवा. हो मी लक्ष ठेवतो. आणि अशा पद्धतीने ते गार्डन छान डेव्हलप झालं. मग मी म्हटलं काहीतरी आयकॉनिक पॉईंट, काहीतरी आयकॉनिक द्या आम्हाला गार्डनमध्ये, जे इतर गार्डनमध्ये नाही. मग त्यांनी ही जयपूर छत्री दिली आम्हाला, छोटीशीच आहे. आता ठीक आहे, आता पुष्कळ ठिकाणी अशा झाल्या असेल, पण तेव्हा ही युनिक होती. बघा ही मेट्रो चालली मित्रांनो, समोर हे बघा, ही मेट्रो चालली आहे. हे वासुदेवनगरच्या साईडलाच हिंगणा रोड आहे आणि तिथून मेट्रोचा ट्रॅक आहे. आणि इथे समोरची बघा गाडी स्लो झाली, आता बघा आहे गाडी स्लो झाली, समोरच वासुदेवनगर मेट्रो स्टेशन आहे. तर त्यामुळे तिथं गाडी आता स्टॉप होते. तर अशा पद्धतीने हे गार्डन मित्रांनो डेव्हलप झालं. आज तुम्हाला सांगायचं कारण असं की कुठलंही काम तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून केलं, प्रामाणिक प्रयत्नांनी केलं तर परमेश्वर यश बिलकुल देतो तुम्हाला, आलं लक्षात. आणि 8 वर्षापूर्वी देवेंद्रभाऊ फडणवीस जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मदत निधीमधून हा ग्रीन जिम सँक्शन करून घेतला. हे बघा दिसतंय, हे सगळं ग्रीन जिम गार्डनमध्ये लावून घेतलं. आता आमच्या कॉलनीचे सिनियर सिटीजन, आता मी पण सिनियर सिटीजन झालो बरं का. कॉलनीचे सिनियर सिटीजन येतात, इथे व्यायाम करतात. सकाळ संध्याकाळ गार्डन ओपन असतं, फक्त सकाळ आणि संध्याकाळ.
दुपारी आम्ही बंद ठेवतो आणि अजूनही त्या गार्डनचं केअरटेकर मीच आहे, कारण माझंच घर समोर आहे आणि पर्यायाने माझ्या घरातूनच सगळं दिसतं गार्डनमध्ये कोण बसलं आहे, काय सुरू आहे, कोण आलं आहे. मग त्यामुळे पर्यायाने माझं लक्ष गार्डनमध्ये राहतं. तर असं एकंदरीत आहे मित्रांनो. सांगायचा उद्देश इतकाच की प्रामाणिक प्रयत्न ठेवून तुम्ही कुठलंही काम केलं जीवनात तर ते यशस्वी होतं. आणि हे माझे अनुभव आहे. हे एकच काम नाही, ज्या ज्या कामाला मी हात घातला ना ते काम यशस्वी झालं. तर सारेगामा तुम्ही बघताय, सारेगामा हा नुसत्या छंदापोटी सुरू झाला. मला गायनाचा छंद आहे, त्या छंदापोटी सारेगामा सुरू केला. आज सारेगामा ग्लोबल ग्रुप झाला आहे मित्रांनो, ते आपल्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच. तर चला, जीवनात प्रामाणिक प्रयत्न करा. तुमचे विचार प्रामाणिक पाहिजे, समाज हिताचे पाहिजे. तुम्ही समाज हिताची कामं करत जा, आपोआप समाज तुमच्या मागे जमा होत जातो, आपोआप समाज तुम्हाला कॉपरेट करतो. हे माझे अनुभव आहे, कळलं का? समाजाच्या हिताची कामं तुम्ही केलीत तर समाज जरूर तुमच्या मागे उभा राहतो. सुरुवातीला टीका करतात लोक. टीका करणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि त्याला अनुसरून टीका करणारे खूप भेटतील तुम्हाला, पण त्यांच्या टीकेला घाबरायचं नसतं. तुमचा प्लान चांगला आहे, तुमचे विचार चांगले आहे, तुमचा कन्सेप्ट चांगला आहे, तर त्याला लावून धरा. बरोबर परमेश्वर तुम्हाला तुमच्या कामात यश देतो. आणि तेच माझ्या बाबतीत पण घडलं. आज जेव्हा या गार्डनमध्ये मी फिरतो तेव्हा अभिमानाने तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे आज, आणि कोणालाही सांगतो. कॉलनीमध्ये पण सगळे म्हणतात, उत्तरवा सर से सर फॉलो अप लिए हर चीज़ का, इसलिए इतना अच्छा धरोहर वासुदेव नगर में हुआ है. यानंतर बऱ्याच कॉलनीमध्ये गार्डन झाले असतील, पण आम्ही परिस्थितीशी झगडून आमच्या कॉलनीकरता, माझ्या कॉलनीकरता ही सगळी डेव्हलपमेंट करवून घेतली. आणि त्यामुळेच आज वासुदेव नगर जे आहे ते हिंगणा रोडच्या 20 किलोमीटरच्या पट्ट्यात सगळ्यात आदर्श असं नगर ठरलं आहे, आदर्श अशी कॉलनी ठरली आहे. मी अतिशयोक्ती करत नाही आहे. बाजारभावापेक्षा दुप्पट रक्कम देऊन वासुदेव नगरमध्ये लोक घर घेत आहेत. कुठलं घर घेत आहेत? जे रिसेलला निघतं. निघाले काही घर रिसेल, कोणी मुंबईला गेले, कोणी चायना, काही साऊथ इंडियन लोक होते आमच्याकडे, ते साऊथला गेले, तर त्यांनी घरं विकली आपली. तर त्यांची घरं मित्रांनो दुप्पट रकमेला गेली. तर असं एकंदरीत वासुदेव नगर आहे. आणि बरेचसे लोक ऑनलाईन आले आहेत. माझे मामाश्री श्री मधुकर पद्मावार यवतमाळ, ते सुद्धा ऑनलाईन आहेत. मामा नमस्कार. मी जेव्हा केव्हा ऑनलाईन येतो आमचे मामाश्री लगेच ऑनलाईन येतात. त्यांना खूप कौतुक आहे भाच्याचं. मित्रांनो, असा मामा भेटायला नशीब लागतं बरं. मामा आजपासून नाही, मी लहान असतानापासून मामा माझ्या मागे आहे. प्रत्येक डिसिजनमध्ये, प्रत्येक ॲकॅडमिक करिअर डिसिजन्समध्ये मामाचा महत्त्वाचा रोल आहे. मामा होता म्हणून मी इंजिनियर झालो आणि मग यशाची एक एक पायरी चढत गेलो. नाही तर मी यवतमाळला एक बिझनेसमॅन राहिला असतो आज, कारण घरचा पिढीजात धंदा होता बिझनेस. सॉफ्ट गुड्सचा बिझनेस आहे, होता, आजही आहे, लहान भाऊ करतो. तर असं एकंदरीत आहे मित्रांनो. कधी हिंगणा रोडला आलात तर वासुदेव नगरला एक चक्कर घाला. तुम्हाला मी जे आज तुम्हाला दाखवलं आहे या सगळ्या गोष्टींची अनुभूती होईल. चला, आता तुम्हाला आपला वासुदेव नगर, सारेगामा स्टुडिओ दाखवतो आणि मग आपलं हे ऑनलाईन मी संपवतो. तुम्ही म्हणाल सर सगळी कॉलनी दाखवली, तुमचं घर तर दाखवलंच नाही. नाही मित्रांनो, सत्यता पटली पाहिजे ना तुम्हाला. नाही तुम्हाला वाटेल सर कुठल्या कॉलनीत जाऊन शूटिंग करून टाकतायत का, असं नाही मित्रांनो. चला, आता आपण आपल्या सारेगामा स्टुडिओमध्ये जाऊ. गार्डनच्या एकदम ऑपोजिटच माझं घर आहे आणि त्यामुळेच माझ्या घरातून सगळ्या गोष्टींकडे लक्ष राहतं सकाळ संध्याकाळ. आणि त्यामुळे कसं आहे, असं गार्डन राहिलं की काही चुकीचे तत्त्व पण येतात, पण त्याच्यावर माझा पूर्ण चेक आहे.
आलं लक्षात. आणि हे आलं बघा माझं घर. हे कॉर्नरचं जे घर दिसतंय हे माझं घर, ठीक आहे. आणि हा तुमचा सारेगामा स्टुडिओ, तुम्हा सर्वांचा लाडका सारेगामा स्टुडिओ. संध्याकाळी प्रॅक्टिस वगैरे असतात, सिंगर्स येतात प्रॅक्टिसला स्टुडिओमध्ये. आता हे जे फ्लेक्स बघताय तुम्ही, आता हा जो फ्लेक्स बघता हा परवा 20 एप्रिलला जो शो झाला, बाल गंधर्व रंगमंदिर डेक्कन पुणे, इथे आर्यवैश्य समाजाच्या उत्तुंग काम केलेल्या लोकांना सारेगामा जीवन गौरव आणि कलारत्न असे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सारेगामा कला गौरव आणि कलारत्न सोबतच काही लोकांना जीवन गौरव पुरस्कारसुद्धा दिले. आणि हे जे बॅनरचं जे फोटो दिसतात तुम्हाला, याच्यामध्ये सारेगामाचे मॉडेल्स असतात, ॲम्बॅसेडर्स असतात आणि कलाकार असतात, जे कलाकार त्या प्रोग्रामला गाणे गातात. तर असं एकंदरीत आहे मित्रांनो. हे बघा आहे. चला. आणि घरावर तुम्ही म्हणाल सर कारण पर्यायाने होतं हे, माहिती आहे का, जे तुमचं काम आहे ना आणि रिफ्लेक्ट करायचं आहे. सारेगामा हा शोबीज एरिया आहे, सारेगामा शोबीज एरियामध्ये काम करतो, त्यामुळे हे सगळं पर्यायाने आलं. आणि इथे जे आमचे सारेगामाचे जे पिलर्स आहे ते पण एका फ्लेक्सवर आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा आहे ना. तर असं एकंदरीत आहे मित्रांनो. तर कधी परत आलात. आणि हे बघा, आता हे ॲक्च्युली आधीची पार्टी आहे, तेव्हा मी PhD व्हायचं होतो, गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला व्हाईस प्रिन्सिपल होतो. नंतर प्रिन्सिपल झालो, पण पार्टी तीच आहे घराला अजून. आणि इकडनं आहे आपलं डॉक्टर वर्षा मॅडम आहे. तर असं एकंदरीत आहे. परत कधी हिंगणा रोडला आलात, सारेगामा स्टुडिओला तुमचं स्वागत आहे, जरूर या. लक्षात. तुम्ही जर गायक असाल, कलाकार असाल, सारेगामा कल्चर स्टुडिओ म्हणजे कल्चरचे सगळे त्याच्यात विषय येतात, नुसतं गायनच नाही आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्ही आलात कधी तर सारेगामा स्टुडिओला तुमचं स्वागत आहे. परत सांगतो, हिंगणा टी पॉईंटपासून किंवा बर्डी सगळ्यांना माहीत असेल, बर्डीपासून 7 किलोमीटर आहे वासुदेवनगर हिंगणा रोडवर. आणि 7 किलोमीटर तुम्ही आले, टी पॉईंटच्या समोर आले, रिंग रोडचा टी पॉईंट आहे, त्याच्यासमोर आलात की तिथून 1.5 किलोमीटरवर उजव्या हाताला आहे वासुदेवनगर आहे. आणि उजव्या हातालाच मेट्रो गार्डन पण आहे, जिथे मी रोज फिरतो, जिथे मी तुम्हाला ऑनलाईन करत असतो. तर ठीक आहे मित्रांनो. चला, आता आपलं ऑनलाईन आपण एंड करू. तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार, डायरेक्टर सारेगामा कल्चरल ग्रुप, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, तुमची रजा घेतो. बाय.